पुढचं उदाहरण आहे बघा. एका पुस्तकाचा पाऊण भाग वाचून झाला. पाऊण भाग, ठीक आहे. तेव्हा 75 पाने पूर्ण झाली. तर पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या किती? आता बघा, पाऊणला जर 75 असेल तर आपलं उत्तर लगेच 100 येईल. की कसं काय? पाव म्हणजे या ठिकाणी येईल 25, ठीक आहे. अर्धा, अर्धा या ठिकाणी येईल 50, ठीक आहे. आणि पाऊण येईल 75, ठीक आहे. तर मग पूर्ण म्हणजे 100 येईल, ठीक आहे. या लक्षात ठेवा, पाऊण म्हणजे 75 असतो, ठीक आहे. पुढचा बघूया, समान छेद. समान छेद असलेल्या 3 अपूर्णांकाचे अंश अनुक्रमे 6, 3, 5 असे आहेत. त्यांचा छेद कोणता असावा म्हणजे बेरीज 1 येईल. बघा, ह्या तिघांची जर बेरीज केली ना आपल्याला उत्तर मिळून जातं. 5 आणि 3 8, हे झाले 8. 8 अधिक 6, 8 आणि 6 14, बरोबर आहे. तर 14 या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल 14 कसं, हे ना, तेही समजून सांगतो बघा. 6 अधिक 3 अधिक 5 हे झाले 14, ठीक आहे. मग यांची बेरीज जर 14 आली, छेदही 14 लागेल, म्हणजे अंशातही 14, छेदातही 14. तर 14 एक 14, 14 एक 14, उत्तर 1 आलं आपलं. आणि आपल्याला बेरीज किती पाहिजे होती यांची? 1, बरोबर आहे. 14/14 म्हणजे 1 असतं. अंशातही तीच संख्या, छेदातही तीच संख्या, अशी परिस्थिती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी असतं त्याचं उत्तर 1 असतं. म्हणजे या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 14 हे उत्तर येत आहे.